आकाशवाणी मुंबई. श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत आरोग्य स्थितीचा आढावा. याविषयी डॉक्टर मोहन जोशी यांची नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. श्रोतेहो नमस्कार. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या देशाने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती केली आणि या प्रत्येक क्षेत्रामध्ये काही नवनवीन गोष्टी, नवनवीन तंत्रज्ञान हे येऊ लागलं. वैद्यकीय सेवा हे क्षेत्र देखील याला अपवाद नाही. याही क्षेत्रामध्ये बरीच प्रगती झाली. आज वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं, अत्याधुनिक साधनं ही उपलब्ध आहेत आणि त्यामुळे अचूक निदान करून रुग्णाला योग्य उपचार देणं हे शक्य होतंय. एकूणच आपल्याकडची आरोग्य स्थिती काय आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अर्थात सायन हॉस्पिटलचे डीन अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर मोहन जोशी हे गेली 35हून अधिक वर्ष सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अकॅडमिक काउन्सिलचे ते सदस्य आहेत. डॉक्टर, आपल्या आरोग्य क्षेत्रामध्ये, आरोग्य सेवेमध्ये कसे कसे बदल तुम्ही गेल्या 30-35 वर्षाच्या काळात पाहिलेत? आरोग्य सेवेमध्ये झालेले बदल हे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि ते अगदी ज्याला आपण असं म्हणू की एक 30 ते 40 वर्षापूर्वी आपली आरोग्य सेवा ही प्रिमिटिव्ह स्थितीमध्ये होती, त्याच्यापासून ती आता मोस्ट ॲडव्हान्स स्थितीकडे चाललेली आहे. हे मी तुम्हाला सांगू इच्छितो, नमूद करू इच्छितो. प्रत्येक रोगाची ट्रीटमेंट, त्याच्याकडे बघण्याचा आउटलुक, तो रोग झाल्यानंतर कराव्या लागणाऱ्या तपासण्या, त्याच्या अनुषंगाने मिळणारी माहिती, या सर्व गोष्टीत आमूलाग्र बदल झाले आहेत असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. 1970 साली किंवा 1960 साली ज्या काही नोशन्स, कॉन्सेप्ट होत्या त्या संपूर्णपणे आता बदललेल्या आहेत आणि मी हेही सांगू इच्छितो की भारतातली आरोग्य सेवा ही अमेरिकेतल्या किंवा अतिशय प्रगत राष्ट्रातल्या आरोग्य सेवेपेक्षा फार मागे नाही किंवा तेवढीच सक्षम आहे, एवढं मी म्हणू इच्छितो. अतिशय आश्वस्त करणारं असं हे विधान आहे की आपल्याकडे पूर्वी कसं फक्त नाडी परीक्षेवरती डॉक्टर उपचार करत असत असं म्हटलं जायचं. आता वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या आणि इतरही उपकरणं उपलब्ध असल्यामुळे अधिक अचूक निदान करणं सोपं जात आहे का? हो, निश्चितच सोपं जात आहे. आता आपल्याकडे अतिशय ॲडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन्स अवेलेबल झालेली आहेत. म्हणजे इमेजिंगमध्ये म्हणायचं झालं तर CT स्कॅन आहे, MRI स्कॅन आहे, त्याच्याही पलीकडे जाऊन पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी म्हणून आहे, एंडोस्कोपी आहे. एंडोस्कोपीनी आम्ही नॉट ओन्ली जठर किंवा मोठ्या आतड्यात जातो, परंतु या एंडोस्कोपीच्या सहाय्याने छोट्या छोट्या नलिकेमध्ये जातो, म्हणजे पित्ताशयाच्या नलिकेत जातो, तिथूनचा भाग बघतो, तिथे कुठे ट्यूमर झालाय का त्याची बायोप्सी घेतो. त्याच पद्धतीने आपण युरेटरमध्ये म्हणजे लघवीच्या नळीमध्ये जातो, जी 7 मिलीमीटरची नळी असते, त्याच्यामध्ये दुर्बिणीने जाऊन तिथूनचं परीक्षण करतो, तिथे ट्यूमर आहे का, स्टोन आहे का, आणि स्टोन असेल तर त्याचं लेझरनी लिथोट्रिप्सी म्हणजे स्टोनचं क्रशिंग करतो. मेंदूमध्ये आपण स्टिरिओटॅक्टिक सर्जरी करतो, म्हणजे मेंदूमध्ये ठराविक ठिकाणी असलेल्या ट्यूमरला प्रिसाईज वेनी जाऊन तो जाळण्याचा आपण ऑपरेशन करतो. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये तपासण्या आल्या, इन्व्हेस्टिगेशनची साधनं आली, रोगाकडे बघण्याची दृष्टी आली आणि यामुळे ओव्हरऑल रुग्णसेवेमध्ये फार आमूलाग्र बदल झालेला आहे. पूर्वी कॅन्सर झाला तर रुग्ण कॅन्सल अशा तऱ्हेची भावना लोकांच्या मध्ये होती. आता कॅन्सर झालेला रुग्ण हा त्याचं नॉर्मल लाईफ जगू शकतो, 30 वर्षाचा लाईफ जगू शकतो, 40 वर्षाचा लाईफ जगू शकतो. तर अशा तऱ्हेची आपल्याकडे आता स्थिती आहे आणि हेल्थ केअरचं स्टँडर्ड हे खूप मोठं वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर ॲड झालेली आहे, ज्याला आपण म्हणतो की काही नसताना सुद्धा रुग्ण
हे ठराविक वयानंतर वार्षिक द्वैवार्षिक तपासण्या करून घेतात आणि त्याच्यामुळे एखाद्याला डायबिटीस आहे का त्याचं निदान होतं, एखादा ब्लड प्रेशर आहे का त्याचं निदान होतं. काही वेळा ज्याला आपण म्हणतो की सायलेंट रोग असतात, की हार्ट डिसीज आहे पण तो रिफ्लेक्ट होत नाहीये, तर त्याचं निदान होतं. आणि त्यामुळे ज्याला प्रोफिलॅक्टिक इन्व्हेस्टिगेशन्स आपण म्हणतो की रुग्ण हा रोगाने ओव्हर्टली आजारी पडायच्या अगोदर त्याला कोणता रोग होऊ शकतो, कुठे त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे, कुठे त्यांनी आहार विहारात नियमन करायला पाहिजे, कुठे त्यांनी काही औषधं घ्यायला पाहिजे, या सर्वाचं आपण निश्चितपणे निदान करू शकतो आणि रुग्णाला मार्गदर्शन करू शकतो. हे फार महत्वाचं आहे आणि हा चेंज हा ग्रॅज्युअल झालेला आहे आणि वी हॅव रिच्ड अ व्हेरी हाय लेवल. म्हणजे मला हे म्हणायचंय की पाश्चात्य देश ज्यांना आपण डेव्हलप कंट्री म्हणतो, डेव्हलप कंट्री, डेव्हलपिंग नाही, डेव्हलप कंट्री, विकसित देश जे आहेत यांच्यापेक्षा आपली रुग्णसेवा त्यांच्या एवढीच, त्यांच्यापेक्षा निश्चितच मागे नाही अशा तऱ्हेची आहे. आणि दुसरंही मी महत्वाचं सांगू शकतो की इव्हन प्रायव्हेट क्षेत्रात, म्हणजे ज्या ठिकाणी लोक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेतात, ती सुद्धा रुग्णसेवा ही इतर देशातल्या रुग्णसेवेपेक्षा अतिशय स्वस्त आहे. हे फार महत्वाचं आहे, जे कोणत्याही रुग्णाला कळत नाही. आणि म्हणूनच परदेशामध्ये राहणारी काही मंडळी सुद्धा उपचार घेण्यासाठी किंवा मोठं ऑपरेशन करण्यासाठी सुद्धा भारतामध्ये येत आहेत काही वेळा. याचं कारण असं झालेलं आहे की परदेशात ऑपरेशन करण्यासाठी खूप वेळ लागू शकतो. बरेच लोक निरनिराळ्या ऑर्गनची ट्रान्सप्लांट करण्यासाठी भारतात येतात आणि एक निराळी कॉन्सेप्ट ज्याला मेडिकल टुरिझम म्हणतो ती उदयास येत आहे. आणि भारत हा मेडिकल टुरिझमसाठी, कारण परदेशात असल्यानंतर तिथे काढावा लागणारा मेडिकल इन्शुरन्स, तिथे येणारा खर्च, कॅटरॅक्टचं ऑपरेशन करण्यासाठी येणारा खर्च हा तिथे खूप आहे. इंग्लंडमध्ये हा अमेरिकेत खूप आहे. म्हणून जर आपले नातेवाईक भारतात असतील तर तो रुग्ण म्हणतो की मी भारतात येतो, माझ्या नातेवाईकांना भेटतो, इथूनच्या 4 ठिकाणांना व्हिजिट करतो आणि तरी सुद्धा येणारा खर्च आणि ऑपरेशन करून घेतो. हा खर्च हा तिथे नुसतं 1 दिवसाच्या ऑपरेशनसाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा फार कमी आहे. आणि म्हणून कॉन्सेप्ट ऑफ मेडिकल टुरिझम म्हणजे रुग्णाच्या ट्रीटमेंटसाठी येण्याचं प्रमाण परदेशी नागरिकांचं या देशात वाढत आहे आणि काही ठिकाणी ते फार मोठ्या प्रमाणात आहे. काही वेळेला परदेशामध्ये डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळणं हे सुद्धा खूप वेळ खाऊ ठरतं. अगदी म्हणजे आपल्याकडे दात दुखायला लागला तर डेंटिस्टकडे तुलनेने चटकन आपण जाऊ शकतो. बरोबर आहे, अगदी निश्चित. हे तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे आणि खर्च सुद्धा त्याच्यासाठी खूप येतो. डॉक्टर हे त्यांच्या वेळेप्रमाणे तिथे काम करतात. काही असंही भारंभारपणे डॉक्टरने काम करणं अपेक्षित नसतं. त्यांचं मेडिको लिगल सेफ्टी, त्यांना योग्य तऱ्हेची ट्रीटमेंट देणं हे अपेक्षित असतं. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा कॅन्सर किंवा इतर काही तऱ्हेच्या व्याधींना तिथे खूप वेळ लागतो. वेटिंग लिस्ट खूप असतं आणि वेटिंग लिस्टप्रमाणेच त्या शिस्तीप्रमाणे त्यांना घेतलं जातं. त्याऐवजी ते लोक इथे येऊ इच्छितात आणि स्वस्त दर्जामध्ये चांगल्या तऱ्हेचे ऑपरेशन करून घेऊ इच्छितात. परदेशातल्या नागरिकांना इथली वैद्यकीय सेवा ही तुलनेने स्वस्त वाटते, हे खरं आहे. पण त्याच वेळेला एकूण जर आपण विचार केला तर आपल्याकडची आरोग्य सेवा ही पूर्वीपेक्षा महाग झाली आहे. याची कारणं काय आहेत? याची कारणं मी मागे आपणाला सांगितलं होतं की काय झालेलं आहे की जसं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतंय तसं हेल्थकेअरचं स्टँडर्ड सुद्धा वाढत आहे. हेल्थकेअरचं स्टँडर्ड वाढल्यामुळे आपल्याला निश्चितपणे कॉम्प्लेक्स रोगांना कॉम्प्लेक्स ट्रीटमेंट आणि कॉम्प्लेक्स इन्व्हेस्टिगेशनला पुढे जावं लागतंय. आणि या सर्व गोष्टीचे खर्च हे निश्चितपणे आहेत. ज्यावेळी आपण एखाद्या माणसाचा CT स्कॅन ॲडवाईज करतो फॉर प्रिसाईज लोकेशन ऑफ अ ट्युमर किंवा मार लागलाय की नाही ते बघण्यासाठी, तर त्याच्यासाठी खर्च आला. त्याच्यानंतर त्याच्यासाठी प्रिसाईज सर्जरी करू इच्छितो, समजा स्टिरिओटॅक्टिक सर्जरी एखाद्या ट्युमरसाठी, तर त्याच्यासाठी खर्च आला. तर त्यामुळे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं, स्टँडर्ड ऑफ हेल्थ केअर वाढली. स्टँडर्ड ऑफ हेल्थ केअर वाढल्यामुळे कॉस्ट ऑफ हेल्थ केअर निश्चितपणे वाढलेली आहे. पण कोणी एकेकाळी आपण डोळ्यामध्ये लेन्स टाकत नव्हतो आणि त्या माणसाला जाड्या भिंगाचा चष्मा लावायला लागत होता.
कोणी एकेकाळी डायबिटीसच्या माणसाची दृष्टी जाणं हे जवळजवळ अपेक्षित होतं. आता आपण त्या माणसाची रेटिनल तपासणी ही नियमितपणे करू शकतो, त्याच्यासाठी योग्य तऱ्हेची इंजेक्शनं देऊ शकतो आणि त्याची दृष्टी आपण निश्चितपणे वाचवू शकतो. तर ह्या गोष्टी आता शक्य झालेल्या आहेत. मेडिसिनमध्ये किंवा मेडिकल ट्रीटमेंटमध्ये झालेले ॲडव्हान्सेस, त्याच्याबरोबर झालेल्या बायोमेडिकल इन्व्हेस्टिगेशनच्या प्रगती, या सर्व गोष्टीमुळे रोगाचं निदान हे फार अगोदर होतं. रोगाची ट्रीटमेंट ही त्यामुळे योग्य तऱ्हेने आणि फार लवकर होते आणि त्यामुळे रॅडिकल ट्रीटमेंट काही बाबतीत आपल्याला पटकन देणं शक्य होतं, ज्या गोष्टी पूर्वी शक्य नव्हत्या. डॉक्टर, एखाद्या गरीब किंवा मध्यमवर्गीय व्यक्तीला ही अशा प्रकारची महाग वैद्यकीय सेवा घेणं हे कसं परवडू शकेल? आता बघा, शास्त्राच्या आधारे जी काही सर्व मेडिकल कॉलेजेस आहेत, सरकारी मेडिकल कॉलेजेस आहेत, इथे उच्च तऱ्हेची मेडिकल ट्रीटमेंटची सुविधा जवळजवळ फ्री किंवा अतिशय सबसिडाईज खर्चात अवेलेबल आहे. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय माणसांनी किंवा गरिबांनी या ठिकाणी येणं संयुक्तिक आहे. दुसरी गोष्ट की अगदी आमच्याकडे बायपास सर्जरीला 60 ते 70 हजार रुपये खर्च येतो, परंतु जर या माणसाचं रजिस्ट्रेशन हे महात्मा ज्योतिबा फुले योजनेत किंवा PM केअर योजनेत करता येणं शक्य असेल तर त्याला 0 पैशात त्याची बायपास शस्त्रक्रिया होते. हे फार महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी लागणारी डॉक्युमेंट ही बऱ्याच वेळा आपण उपलब्ध करत नाही. म्हणजे आता रेशनमध्ये कधी रेशनिंगवरती जात नाही तर रेशन कार्डाची गरजच काय, किंवा आधार कार्ड नाही किंवा तुमचं युनिक आयडेंटिटी कार्ड नाही, त्याची काय गरज आहे? माझ्याकडे माझ्या कंपनीचं आयडेंटिटी कार्ड आहे, माझ्याकडे मी जिथे काम करतो तिथूनचं आयडेंटिटी कार्ड आहे, तर त्याच्यावरती काही गोष्टी होत नाहीत. तर त्यामुळे सरकार हे 2 तऱ्हेच्या इन्शुरन्स राबवत आहे. एक महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत जवळजवळ आतापर्यंत 1.5 लाख, पण आता 5 लाख रुपयापर्यंत कोणत्याही तऱ्हेच्या खर्चाला मान्यता मिळते. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत लागणारे दाखले किंवा जे काही आपल्याला सर्टिफिकेट्स पाहिजे आहेत, जे काही डॉक्युमेंट्स अवेलेबल पाहिजे आहेत, ती प्रत्येक माणसाने अवेलेबल करणं आवश्यक आहे. तीच गोष्ट PM केअर योजनेसाठी सुद्धा लागू होते. आणि या 2 योजनांची कार्ड असली तर सरकारी हॉस्पिटलमध्येच नाही पण असंख्य तऱ्हेच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा रुग्णांना ट्रीटमेंट घेता येऊ शकते. तिसरी गोष्ट महत्वाची जी आहे, मी आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये कार्यरत आहे आणि मी त्याचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा मेंबर आहे. ह्या निधीमधून सुद्धा 1.5 ते 2 लाखापर्यंतची मदत कोणत्याही रुग्णाला मिळते. ह्या निधीसाठी सुद्धा आम्ही महाराष्ट्रातली छोट्या छोट्या तालुका प्लेसची सुद्धा हॉस्पिटल्स आणि नर्सिंग होम ही ॲफिलिएट केलेली आहेत. त्यामुळे गरीबातल्या गरीब माणसाला जर संयुक्तिकपणे ट्रीटमेंट घ्यायची असेल त्याच्या घरच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये, सरकारी हॉस्पिटलमध्ये न जाता सुद्धा, तर त्याला आपण मदत देण्यास वचनबद्ध आहोत. सरकार वचनबद्ध आहे. परदेशामध्ये जाताना आरोग्य विमा उतरवणं बरेच वेळा बंधनकारक असतं, तर आता इतके वेगवेगळे आजार सुद्धा निर्माण होत आहेत आणि काही वेळेला दुर्धर आजार त्यातले असतात, त्यामुळे अर्थातच आरोग्यसेवेचा खर्चही वाढतोय. तर अशा वेळेला आरोग्य विमा उतरवणं हे आवश्यक. आरोग्य विमा उतरवणं हे अतिशय आवश्यक आहे. याच्या संदर्भातला मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी काही कारणासाठी माझ्या सासऱ्यांसोबत, माझ्या साडूंसोबत आणि मेवण्यांसोबत एका छोट्याशा ट्रिपला थायलंडला गेलो आणि बायकोनी माझ्या सांगितलं की आपण मेडिक्लेम उतरवायला पाहिजे, आपल्याकडे हे आहेत ते आहेत. माझा मुलगा डॉक्टर होता, मी स्वतः डॉक्टर, सिनियर डॉक्टर होतो, तर म्हटलं असले मेडिक्लेम वगैरे उतरवण्याची काही गरज नाही. आणि थायलंडमध्ये असताना पटाया बीचला माझ्या मुलाला हाय ग्रेड फीवर आला आणि तो अगदी थंडीने उडू लागला. त्याच्यासाठी मलेरियाची औषधं घेण्यासाठी मी जवळजवळ 50 मेडिकल स्टोअर पार केले
मला कुठेही मलेरियाचं मेडिसिन मिळू शकत नव्हतं. त्यांनी सांगितलं की मलेरिया इज अ नोटिफायबल डिसीज, तुम्हाला मलेरियाचं औषध जर घ्यायचं असेल तर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं आवश्यक आहे. आणि मग मी शेवटी एका हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरमध्ये गेलो. तिथे सुद्धा त्यांना मी माझं कार्ड दाखवलं. ते म्हणले वी रिस्पेक्ट युअर प्रोफेशन, वी रिस्पेक्ट युअर डिग्री, यू आर अ सिनियर प्रोफेसर ऑफ सर्जरी, परंतु तुमच्या मुलाला जर हे औषध द्यायचं असेल तर येथे ऍडमिट करणं आवश्यक आहे. आणि नाहीतर हे एक थोडंसं वीक ऍक्टिव्हिटी, अँटी मलेरियल ऍक्टिव्हिटी असलेलं डॉक्सिसायक्लिन म्हणून औषध आहे, ते मी तुम्हाला देते. तुम्हाला जर मुलाला ऍडमिट करायचं नसेल तर मुलाला ऍडमिट करणं शक्य नव्हतं, कारण दुसऱ्याच दिवशी आमची फ्लाईट होती. तर अवेलेबल असलेल्या औषधातून आम्ही त्याची ट्रीटमेंट केली आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही भारतात येऊन पोचलो. तर परदेशात जाताना मेडिक्लेम असणं हे अत्यंत आवश्यक आहे, फार महत्वाचं आहे. कारण तिथे ऑफ द काउंटर कोणत्याही तऱ्हेची औषधं तुम्ही किती महान डॉक्टर असलात तरी ती मिळत नाहीत. परदेशामध्ये जाताना हे जितकं आवश्यक आहे त्याचप्रमाणे आपल्या देशात सुद्धा आता आरोग्य विमा उतरवणं हे गरजेचं झालेलं आहे. तर याबाबतीत काय सांगाल का? दरवर्षी उगाचच प्रीमियम भरत राहायचे, कुठे मला काय आजार होणार आहे, अशा भ्रमात राहावं माणसाने, काय सांगाल? कारण जर आपण नुसताच प्रीमियम भरला आणि आजारी पडलो नाही तर तो कंपनीलाच जातो, अशी एक लोकांची मानसिकता असते. काय सांगाल? ती लोकांची मानसिकता असते, यात वादच नाहीये. त्याचा अनुभव सुद्धा मी घेतलेला आहे. एका गायनेकॉलॉजिस्टनी मला असिस्ट करायला बोलवलं. आम्हाला प्रायव्हेट प्रॅक्टिस अलाउड होती त्यावेळी, डीन होण्याच्या पूर्वी. आणि त्यांनी सांगितलं मला, नंतर काही त्या पेशंटला काही स्टिच ॲप्सेस वगैरे छोटे मोठे कॉम्प्लिकेशन झाले, तर त्या हॉस्पिटलमध्ये त्या सर्जरीचा खर्च अपेक्षित हा एक 50,000 होता. नंतर तो ग्रस्त मला दाखवायला आला की हे असं असं झालेलं आहे, छोटं मोठं कॉम्प्लिकेशन, जखमेमध्ये जखम भरत नाहीये वगैरे. आणि मी आत्तापर्यंत 4 लाख रुपये खर्च केले. तर मी थोडासा स्तंभित झालो की 4 लाख रुपये या ऑपरेशनला या हॉस्पिटलनी घेणं हे अपेक्षित नाही आहे. आणि मी त्या टीममध्ये होतो ट्रीटमेंट देण्यामध्ये किंवा असिस्ट करत होतो ऑपरेशनला. तर 4 लाख हे तुम्ही कसे खर्च केले असं मी त्या रुग्णाला विचारलं. तर तो म्हणे गेले 20 वर्ष मी प्रीमियम भरतोय ना, 4 लाखाचा प्रीमियम भरला आणि आता पहिल्यांदाच बायको आजारी पडली, त्यामुळे 4 लाख रुपये मी खर्च केले. तर अशा तऱ्हेची काही वेळा रुग्णांची मानसिकता असते. तर ते महत्वाचं आहे. पण स्वतःहून मेडिक्लेम किंवा इन्शुरन्स करणं हे आवश्यक आहे. आपण ॲट अवर लेवल ऑल्सो ज्याला म्हणतो की फक्त लाईफ इन्शुरन्स, प्लेन लाईफ इन्शुरन्स सुद्धा करतो. आणि जर मृत्यू झाला नाही तर ते सर्वच्या सर्व पैसे त्या कंपनीला जातात. पण जर का खरोखर काही ॲक्सिडेंट झाला, खरोखर सबस्टॅन्शियल पैसे तुमच्या नातेवाईकांना मिळू शकतात, तुमच्या वारसदारांना मिळू शकतात. तसंच हे आहे, रोग काही कुठे सांगून येत नाही, कधी ॲक्सिडेंट काही सांगून होत नाही, हार्ट अटॅक काही सांगून येत नाही. त्यामुळे अशा वेळी आपल्याकडे 10-20 लाखाची काहीतरी गंगाजळी असणं अपेक्षित आहे. आणि ती गंगाजळी जर नसेल तर छोटासा काही हजारातला मेडिक्लेम घेणं हे संयुक्तिक राहतं की जेणेकरून त्या मेडिक्लेमच्या अनुषंगाने आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. दुसरी गोष्ट फार महत्त्वाची आहे की ज्यावेळी या मेडिक्लेम कंपन्या, म्हणजे आता दुसरा प्रश्न असा येऊ शकतो की मेडिक्लेम मधून ट्रीटमेंट घ्यावी की आपण स्वतः आपल्या पैशांनी ट्रीटमेंट घ्यावी. तर लक्षात घ्या तुम्ही की मेडिक्लेमच्या या कंपन्या आहेत त्या त्यांना प्रॉफिट घ्यायचा आहे. त्यामुळे त्या ज्या कोटेशन्स त्या पण टेंडर काढत असतात. आपली महात्मा ज्योतिबा फुले योजना सुद्धा टेंडर काढते, प्राईम मिनिस्टर योजना सुद्धा टेंडर काढते. आणि हेल्थ केअर गिव्हर्स कडनं शास्त्राच्या आधारे संयुक्तिक, योग्य आणि पैशाच्या दृष्टीने कमीत कमी अशा तऱ्हेने कोणतं हॉस्पिटल काम करणार आहे याचं ते कॉम्प्रिहेन्सिव्ह टेंडर घेत असतात. त्यामुळे ही टेंडरमधून जी प्रक्रिया होते ती निश्चितच स्वस्त राहते. म्हणजे ज्यावेळी एखादी मेडिक्लेम कंपनी पूर्ण हार्टचा तुमच्या ट्रीटमेंटचा अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2 स्टेंट 3 स्टेंटचे पैसे तुम्हाला देते, ती त्या हॉस्पिटलला डायरेक्टली देते, ज्याला आपण कॅशलेस इन्शुरन्स म्हणतो. तर ती ट्रीटमेंट ती निश्चितच स्वस्त असते आणि आपल्याला तर ती फक्त प्रीमियम मध्येच मिळते, वार्षिक प्रीमियम मध्ये. त्यामुळे प्रत्येक माणसानी त्याच्या ऐपतीच्या प्रमाणे काही अंशी, जसं आपण बाबा घर खर्चाला
कपड्यासाठी, शिक्षणासाठी, इतर गोष्टीसाठी, मुलीच्या लग्नासाठी, मुलाच्या लग्नासाठी पैसे काढून ठेवतो किंवा बजेट करून ठेवतो, तसंच एक ठराविक बजेट हे मेडिक्लेमला ठेवणं, हे रोगमुक्त राहण्याचं किंवा कोणताही रोग झाला तर त्याच्यासाठी जर ऍडमिट व्हायला लागलं तर ते आपल्याला त्याच्यामधून पैसे मिळतात. याच्यासाठी काही ठिकाणी कंपन्यांच्या थ्रू सुद्धा स्कीम्स आहेत, ग्रुप स्कीम्स आहेत, ग्रुप इन्शुरन्सच्या मेडिक्लेमच्या स्कीम आहेत आणि त्या बऱ्याच वेळा त्या संयुक्तिक राहतात आणि स्वस्त पडतात, की जेणेकरून काही वेळा बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या प्रायव्हेट कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये तुम्हाला सर्व तऱ्हेचे रोग कव्हर केले जातात, मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कव्हर केले जातात. याचं कारण की ती कंपनी तुमच्याकडनं किंवा तुम्हाला जो मोबदला देते त्याच्यामध्ये मासिक मोबदला हा मेडिक्लेमचा ठेवते किंवा वार्षिक मोबदला हा मेडिक्लेमचा ठेवते आणि त्या मेडिक्लेमच्या अनुषंगाने तुमचे एवढे एवढे रोग, एवढे एवढे ऍक्सिडेंट, एवढे एवढे हार्टचे रोग हे कव्हर केले जातात त्यांच्या मेडिक्लेम हॉस्पिटलमध्ये. तर ते फार महत्त्वाचं आहे आणि आवश्यक झालेलं आहे. अचूक निदान करण्यासाठी यंत्रणा जशा विकसित होत गेल्या आहेत तसंच माणसाचं आयुर्मान सुद्धा वाढलेलं आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा मला वाटतं हे आपण आरोग्य विमा उतरवणं हे आवश्यक झालेलं आहे. डॉक्टर, वैद्यकीय सेवेच्या बाबतीत म्हणजे विशेषतः शासकीय सार्वजनिक आरोग्य सेवेचा लाभ घेताना एक मनामध्ये शंका असते की तिथे गुंतागुंतीची ज्यावेळेला परिस्थिती निर्माण होते तर त्यावेळेला योग्य उपचार होतील की नाही. हे बघा, आता तुम्हाला मी निश्चित सांगू इच्छितो की सर्व जी मेडिकल कॉलेजेस आहेत या मेडिकल कॉलेजमध्ये असणाऱ्या सुविधा या फार उच्च दर्जाच्या आहेत. कारण याच मेडिकल कॉलेजमधून शिकलेले डॉक्टर, याच मेडिकल कॉलेजमधून पोस्ट ग्रॅज्युएट होऊन निघालेले डॉक्टर हे प्रायव्हेट रुग्णालयात सेवा देत असतात. ते आमचे विद्यार्थी असतात. आता सायन हॉस्पिटल सारख्या ठिकाणी दररोज 7,500 पेशंट ओपीडीला येतात. बापरे. मुंबईतल्या कोणत्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 7,500 पेशंट येतात हे तुम्ही मला सांगा. शक्य. याचा अर्थ की येथे असणाऱ्या डॉक्टरांना असलेला अनुभव हा फार मोठ्या प्रमाणात आहे, यात काही वाद नाही. त्यामुळे मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही असं म्हणतो की रुग्णांना आम्ही ज्यावेळी विद्यार्थ्यांना शिकवत असतो, विद्यार्थी शिकत असतात, त्याचं बाय प्रॉडक्ट जे आहे ते हेल्थ केअर आहे. म्हणजे मेडिकल कॉलेजवरती जी महानगरपालिका असो, महाराष्ट्र सरकार असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असो, हे जे खर्च करत आहेत हा खर्च याचं बाय प्रॉडक्ट जे आहे ते रुग्णांना देण्याचं हेल्थ केअर आहे आणि डॉक्टरांची निर्मिती आहे. ते फार महत्वाचं आहे. तर तो दृष्टिकोन शासनाने सुद्धा ठेवणं आवश्यक आहे की मेडिकल कॉलेज हा खर्च नसून हा हेल्थ केअरचा एक मार्ग आहे. आणि इथे शिकत असणारे डॉक्टर त्यांच्यामध्ये असलेली ऊर्जा, जे पंतप्रधान नेहमी ऊर्जा हा शब्द वापरतात आपले माननीय पंतप्रधान, तर ती ऊर्जा जी असते त्यामुळे मेडिकल कॉलेजला एक निराळ्या तऱ्हेचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं. कोणत्याही रुग्णाला कोणत्याही स्टेजमध्ये शेवटपर्यंत प्रामाणिकपणे रुग्णसेवा देण्याचं कार्य हे मेडिकल कॉलेजमध्ये चालू असतं. बेस्ट पॉसिबल आपण ज्याला म्हणतो, बेस्ट पॉसिबल अशा प्रकारची सेवा तिथे दिली जाते. डॉक्टर, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये काम करणं हे किती आव्हानात्मक आणि त्याच वेळेला किती समाधान देणार आहे? आव्हानात्मक निश्चितच आहे, कारण लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत मेडिकल ट्रीटमेंट विषयी आणि त्यांना समाधानी ठेवणं हे तितकंच डिफिकल्ट झालेलं आहे. रुग्णसेवा करण्याची जी पद्धत आहे ती पूर्वीपेक्षा आता फार मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. लोकांची मानसिकता मेडिकल ट्रीटमेंटसाठी खर्च करण्याची न असल्यामुळे हे खूप आव्हानात्मक झालेलं आहे. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त रुग्णांना ट्रीटमेंट द्यावी लागते. त्याच्यामध्ये संपर्क ठेवणं, त्याच्यामध्ये संवाद साधणं ही फार महत्त्वाची आव्हानं आहेत आणि ती डॉक्टरांनी सक्षमपणे पेलणं आवश्यक आहे. मेडिकल ज्ञानापेक्षा हे सुद्धा ज्ञान संयुक्तिक आहे, हे असणं आवश्यक आहे. दुर्दैवाने आपल्याकडे काही वेळेला जमाव एकदम सार्वजनिक रुग्णालयामध्ये येतो आणि डॉक्टर आणि तिथल्या स्टाफवरती हल्ले होण्याच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत. तर या बाबतीत काय सांगाल? नाही, याच्यामध्ये दोनच गोष्टी आहेत की डॉक्टरनी रुग्णाशी संयुक्तिक संवाद ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक वेळी ज्यावेळी रुग्ण खर्च करत असतो त्यावेळी त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्सची
अपेक्षा असते. ज्यावेळी तुम्ही हॉटेलमध्ये एखादी गोष्ट ऑर्डर करत असता आणि त्यावेळी ती जर गोष्ट त्याला मिळाली नाही हॉटेलमध्ये, की साबुदाणा वडा पाहिजे आणि तो नाही दिला समजा एखाद्या वेटरनी, तर तिथे सुद्धा प्रक्षोभ होत आहे. समाजाची मानसिकता जी आहे ती सोशिकता त्याच्यामधून गेलेली आहे आणि समाज आता थोडंसं निराळ्या पद्धतीने वागत आहे. प्रत्येक ठिकाणी रिॲक्शन जी आहे, तर त्यामुळे डॉक्टरांनी हे फार महत्त्वाचं आहे की त्यांनी हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 10 वेळा काउन्सिलिंग केलं तरी नवीनच नातेवाईक येऊन नवीनच प्रश्न विचारतो आणि त्याला शांत डोक्याने उत्तर देणं हेच फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा सर्व रुग्णांना असं वाटत असतं की मृत्यू होणं हे अपेक्षित नाही आहे. माझा पेशंटचा रुग्णाचा मृत्यू होणं म्हणजे तिथे काहीतरी डॉक्टरचं चुकलं, डॉक्टरनी संयुक्तिक ट्रीटमेंट दिली नाही, डॉक्टरनी पैसे घेतले तरी सुद्धा त्यांनी माझ्याशी चांगले वागले नाहीत, अशा तऱ्हेची एक मानसिकता रुग्णांमध्ये झालेली आहे आणि ह्या गोष्टी पदोपदी आपल्याला जाणून येतात. मी एक आपणास किस्सा सांगू इच्छितो. मी एका ठिकाणी चहा प्यायला बसलो होतो. शेजारी 2 पुरुष आणि एक बाई बसली होती आणि त्या पुरुषांनी सांगितलं की माझ्या पत्नीचं ऑपरेशन करायचं आहे, गर्भाशयाची पिशवी काढायची आहे. तर त्या माणसाचा मित्र त्याला म्हणाला की का? ते म्हणे अरे डॉक्टरांनी सांगितलंय. परत तो म्हणाला का? तर म्हणे सोनोग्राफीनी हिच्या गर्भाशयातल्या गर्भपिशवीला गाठी झालेल्या आहेत चिकार आणि त्यामुळे त्यांनी गर्भपिशवी काढण्याचा सल्ला दिलेला आहे. तो माणूस त्या मित्राला सांगत होता, हे बघ तू 3ऱ्या ठिकाणी अल्ट्रासाऊंड करून घे, 4थ्या डॉक्टरला दाखव आणि त्यांनी जर समान सल्ला दिला तरच तू तुझ्या बायकोचं ऑपरेशन करून घे. ही गोष्ट मी ऐकत होतो. त्यांना माहित नव्हतं की मी डॉक्टर आहे. परंतु सांगायचा उद्देश काय की समाजामध्ये डॉक्टरांवरती अविश्वास वाढलेला आहे आणि तो अविश्वास वाढलेला असल्यामुळे काही जरी डॉक्टरनी स्टेप घेतली तरी ती योग्य आहे की नाही याविषयी प्रश्न निर्माण होतात. प्रत्येक रुग्णाच्या प्रॉब्लेमला नियमितपणे 2 किंवा 3 पर्याय असू शकतात की ज्याच्यामुळे आपण रुग्णाची ट्रीटमेंट करू आणि त्यामुळे दुसऱ्या डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी जर दुसऱ्या पर्यायाची निवड केली तर या रुग्णाला असं वाटतं की पहिल्या डॉक्टरनी जे आपल्याला सल्ला दिलेला आहे तो संयुक्तिक नाही. पण मॅच्युअर डॉक्टर हा नियमितपणे नेहमीच म्हणजे पेशंटला इम्प्रेस करतो. मॅच्युरिटीचा अभाव असेल तर बऱ्याच वेळा संशय निर्माण होतो. पण रुग्णांनी तिथल्या रुग्णालयामधल्या स्टाफवरती हल्ले करणं हे किती चुकीचं आहे? निश्चितच चुकीचं आहे. त्यांनी डॉक्टरांचं, त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सर्व तऱ्हेच्या परिचारिका, इतर ज्याला आम्ही पॅरामेडिकल स्टाफ म्हणतो, त्यांच्या मनोधैर्याचं खच्चीकरण होतं. हे फार महत्त्वाचं आहे. डॉक्टरवरती असलेला विश्वास की डॉक्टरनी ज्या मार्गाने आपल्याला नेलंय तो एक रास्त मार्ग आहे, अशा तऱ्हेची भावना पेशंटच्या मनात, पेशंटच्या नातेवाईकांच्या मनात असणं आवश्यक आहे. आणि जर एखाद्या आपल्या रुग्णाला आपण हॉस्पिटलमध्ये आणलं, डॉक्टरनी सर्वतोपरी उपचार केले आणि तरी जर रुग्णाचा मृत्यू झाला तर तो नातेवाईकांनी, डॉक्टरनी ते समजून सांगायला पाहिजे. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. नातेवाईकांनी ॲक्सेप्ट करायला पाहिजे की बाबा सर्व तऱ्हेची प्रयत्न केले परंतु रुग्ण काही वाचू शकला नाही. किंवा काही वेळेला तुम्ही म्हणालात तसं जे गोल्डन अवर जो असतो त्याच्यानंतर अति गंभीर रुग्ण असेल तर त्याला वाचवणं काही वेळेला डॉक्टर प्रत्येक वेळेला प्रत्येकाला जीवदान देऊ शकतो असं नाही. निश्चितच नाही. ह्याला जोडून जो प्रश्न विचारला होता की या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये काम करणं, 35-36 वर्ष तुम्ही आज या क्षेत्रात आहात, हे किती समाधान देणारं आहे? म्हणजे चांगले अनुभवही येत असतील. हे अतिशय समाधान देणार आहे. बरेच वेळा खूप चांगले अनुभव येतात. खूप मोठ्या मोठ्या सर्जरीज आम्ही व्यवस्थितपणे पार पाडतो. कालच मी कोणाशी तरी बोलताना बोलत होतो की एका पेशंटला, रुग्णाला प्रोस्टेटचा त्रास होत होता. प्रोस्टेटचा त्रास असला की खेड्यापाड्यातले रुग्ण शहराकडे येतात, धाव घेतात, कारण हे ऑपरेशन मोठं असतं. आणि त्या पेशंटची, रुग्णाची अक्षरशः लघवी तुंबलेली होती. त्याला डोलीतून लोकांनी रस्त्यापर्यंत आणलं. एका ठिकाणी त्या रस्त्यापासून जीप करून त्यांनी त्याला सायन हॉस्पिटलमध्ये आणलं. आणि सायन हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्याला ॲडमिट केलं. ॲडमिट करून त्याला प्रोस्टेटचं ऑपरेशन करून तो एक दिवाळीच्या दिवशी मी राऊंड घेत असताना त्याला डिस्चार्ज केलं. त्याला जी लघवी अडकलेली होती, गेले कित्येक महिने त्याला त्रास होत होता लघवी करायला,
आणि अतिशय चांगल्या रीतीने तो लघवी करू शकत होता आणि लघवी त्याची धरूनही ठेवू शकत होता, ज्याला आम्ही इन्कॉन्टिनन्स होतो काही वेळा असं म्हणतो. तर पेशंट घरी गेला आणि बरा होऊन गेला. याचं एक मला समाधान त्यावेळी वाटलं. दिवाळीच्या दिवशी फराळ खाण्यापेक्षा तो रुग्ण अतिशय चांगल्या रीतीने घरी गेला हे मी बघितलं. अशाच एका दिवाळीच्या काळामध्ये एक बंगाली माणसाची माझ्याकडे बायको ॲडमिट झाली. तिला संडासच्याद्वारे भन्नाट रक्तस्राव होत होता आणि तो कुठून होत होता हे आम्हाला कळत नव्हतं. आम्ही दोन्ही तऱ्हेच्या स्कोपी, ज्याला कोलॉनोस्कोपी आणि गॅस्ट्रोस्कोपी म्हणतो, ते केलं तरी पण काही होत नव्हतं. आणि नंतर त्या रक्तस्रावासाठी आम्ही अँजिओग्राफी केली आणि आम्हाला रक्तस्रावाचा पॉईंट कळला आणि मग त्या बाईचं आम्ही ऑपरेशन केलं. तो साधा बंगाली माणूस, छोटं मोठं सोन्याचं काम करणारा एक इथे कारागीर होता धाराईतला, आणि त्याची ही बायको जी होती ती या दिवाळीच्या सुट्टीमध्ये इथे आली होती आणि त्याच्यावरती तर भयंकर मोठं संकट ओढवल्यासारखं झालं होतं. इथे नातेवाईक कोणी नाही, तो एकटा काम करत होता एका व्यापाऱ्यासोबत. आणि त्या बाईचाही डिस्चार्ज मला आठवतं की अतिशय चांगल्या रीतीने व्यवस्थित सर्व जखमा भरून ती दिवाळीच्या दिवसातच घरी गेली. आणि तो अक्षरशः इतका आनंदी झाला होता की त्याला कळत नव्हतं की या बाईला मी आता पुन्हा कलकत्त्याला घेऊन जाऊ किंवा इथेच ठेवू. आणि इथेच ठेवलं तर त्याचा त्या प्रमाणात इकडच्या डॉक्टरांवरती विश्वास नव्हता. भाषेचा प्रश्न होता. तिकडचे नातेवाईक त्याला काहीतरी दुसरं सुचवत होते. पण मी त्याला सांगितलं की मी तुझ्या बायकोची ट्रीटमेंट जे काही शक्य आहे ते योग्य तऱ्हेने करीन, तू काळजी करू नको. आणि त्याची बायको ज्यावेळी घरी गेली ऑब्स्क्युअर GI ब्लिडिंगमधून, त्यावेळी मला अतिशय आनंद झाला. अशा असंख्य केसेस आहेत की म्हणजे ज्या खऱ्या आम्ही अर्थाने केल्या. दिवाळीचा सण त्यांचा साजरा झाला असं म्हणता येईल. काही आजार हे दुर्धर समजले जातात. म्हणजे जरी कितीही वेगवेगळ्या उपचार पद्धती विकसित झालेल्या असल्या तरी सुद्धा कर्करोग म्हटल्यानंतर एक भीती असते आणि सगळ्या घरावर एक संकट आल्यासारखं वाटतं. तर आत्ताच्या आरोग्य सेवेच्या आपल्या माध्यमातून निदान पद्धतीने आणि उपचार पद्धतीमुळे कर्करोगावरती नियंत्रण मिळवणं हे कितपत शक्य झालंय? हे निश्चितच शक्य आहे की काही वेळा ज्याला आपण म्हणतो की ससेप्टिबल ग्रुप ऑफ पॉप्युलेशन असं म्हणतो, की एखादा माणूस जर स्मोकर असेल तर तो अन्ननलिकेच्या कॅन्सरला किंवा फुफ्फुसाच्या कॅन्सरचा हा एक शक्यता असते या माणसाला होण्याची. तसं जर असेल तर त्यांनी एक वर्षातून किंवा 2 वर्षातून एक CT स्कॅन केला तर ते संयुक्तिक राहतं. एखादा ग्रहस्थ हा लिव्हर सिरोसिसचा रुग्ण आहे आणि तो हेपॅटायटिस B किंवा C नी पीडित आहे, तर अशा माणसाला हेपॅटोसेल्युलर कॅन्सर होणं हे अपेक्षित असतं किंवा होतात. तर अशा लोकांनी दर 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी सोनोग्राफी करणं किंवा CT स्कॅन करून घेणं, ट्रायफेजिक CT स्कॅन ज्याला आपण म्हणतो तो करणं, हे संयुक्तिक होतं. आणि याला आपण म्हणतो की ससेप्टिबल पॉप्युलेशनचा योग्य तऱ्हेने प्रोफिलॅक्टिक इन्व्हेस्टिगेशन जर आपण रेग्युलर करत राहिलो तर त्याच्यामधून कॅन्सरचं डिटेक्शन हे फार अर्ली होतं. जपानमध्ये कोणे एकेकाळी गॅस्ट्रिक कॅन्सर कॉमन होता, तर त्यामुळे त्यांनी त्यावेळी प्रत्येक पेशंटची दर 6 महिन्यांनी गॅस्ट्रोस्कोपी करणं अशा तऱ्हेचा पायंडा पाडला होता. आणि ते गव्हर्नमेंटमध्ये ॲक्सेप्टेड होतं की त्याची एंडोस्कोपी नॉर्मल पण असेल, परंतु गॅस्ट्रिक कॅन्सरचं प्रमाण जपानमध्ये एवढं होतं की प्रत्येक माणसाची ते सर्जरी करायचे. आणि अगदी छोट्या छोट्या वेलदोड्याच्या दाण्यासारखे कॅन्सर त्यांनी या निरनिळ्या तऱ्हेच्या टेक्निक्सनी डिटेक्ट केले आणि रॅडिकल सर्जरीज करत राहिले. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की आमचा सर्व्हायवल रेट हा अमेरिकेपेक्षा सुद्धा किंवा कोणत्याही डेव्हलप कंट्रीपेक्षा सुद्धा फार हायर आहे. तर सर्व्हिलन्स होणं हे आवश्यक आहे. आता आपल्याकडे NCD कॉर्नर म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीजेसचा ट्रीटमेंट सेंटर ही एक संकल्पना आलेली आहे, जेणेकरून जो माणूस 30 किंवा 40च्या वरती आहे त्याला ब्लड प्रेशर आहे का, असल्यास ते का आहे यंग एजमध्ये ते बघणं, त्याच्या तपासण्या करणं, त्याला डायबेटीस आहे का. आणि डायबेटीस आणि ब्लड प्रेशर हे 2 रोग हे अतिशय दुसऱ्या 1000 रोगांची कारणं आहेत. तर त्यामुळे हे आहेत का हे प्रोफिलॅक्टिकली बघण्याची एक मानसिकता लोकांच्या मध्ये आलेली आहे. हेल्थ सायन्सेसमध्ये ते आलेलं आहे. आमच्या सायन रुग्णालयात सुद्धा NCD कॉर्नर आहे,
जिथे आम्ही साधारणपणे 150 ते 200 लोकांचं तपासणी करतो आणि त्यांना ब्लड प्रेशर आहे का हे बघतो. म्हणजे तो माणूस ब्लड प्रेशर तपासायला आलेला नाही तरी सुद्धा त्याचा आम्ही ब्लड प्रेशर बघतो. तो काही डायबिटीस तपासायला आलेला नाही एस्टॅब्लिश तरी सुद्धा त्याची आम्ही ब्लड शुगर करतो आणि बघतो. आणि असल्यास त्याला संयुक्तिक किंवा योग्य उपचारासाठी त्याला मानसिकता त्याची तयार करतो. आणि त्यामुळे बऱ्यापैकी आम्हाला याच्यामध्ये 10 ते 15% लोकांना अनपेक्षितपणे डायबिटीस आहे असं आम्हाला दिसून येत आहे. 10% लोकांना, तरुण लोकांना ब्लड प्रेशर आहे असं आम्हाला दिसून येत आहे. या सर्व गोष्टीची NCD कॉर्नर मार्फत सुद्धा तपासणी चालू राहते, जेणेकरून आपण चांगल्या आरोग्यासाठी कार्यरत राहतो. कर्करोगावरती उपचार हे सुद्धा सार्वजनिक रुग्णालयामध्ये केले जातात, त्याविषयी. कर्करुग्णालयासाठी उपचार हे अतिशय मोठ्या प्रमाणात होतात. कर्करोगाचं डायग्नोसिस नंबर 1, नंबर 2 त्याच्यासाठी लागणाऱ्या बायोप्सीज, त्याच्यासाठी लागणाऱ्या पॅथॉलॉजिकल टेस्ट, त्याच्यासाठी लागणाऱ्या ट्यूमर मार्करच्या टेस्ट या सर्व मेडिकल कॉलेजमध्ये होतात. आणि इस्पेशली लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही कॅन्सरच्या किमोथेरपीची ट्रीटमेंट जवळजवळ 1986-87 पासून एस्टॅब्लिश केलेली आहे. आणि आज आम्ही तुम्हाला सांगतो की 500 ते 700 रुग्णांना दर महिन्याला व्हेरियस तऱ्हेच्या कॅन्सर्सना आम्ही ट्रीटमेंट देतो. तसंच आमच्याकडे हेमॅटो ऑन्कॉलॉजी हे लहान मुलांचं डिपार्टमेंट आहे आणि लहान मुलांना असलेल्या रक्ताच्या कॅन्सर्सना किंवा इतर तऱ्हेच्या लिम्फोमॅटिक कॅन्सर्सना आम्ही ट्रीटमेंट देत असतो. त्यांची योग्य तऱ्हेने किमोथेरपी देतो. याच्यासाठी ज्या गोष्टी आम्हाला महागड्या आहेत आणि ज्याची सोय सरकारमधून होत नाही किंवा होऊ शकत नाही आत्तापर्यंत, अशा तऱ्हेच्या लोकांसाठी मोठमोठ्या संस्था आमच्याकडे कार्यरत आहेत की ज्या ऑलमोस्ट ₹1 खर्च असेल तर 5 पैशात किंवा 10 पैशात रुग्णांना उपचार उपलब्ध करून देतात किमोथेरपीचे. आणि अशा तऱ्हेने जवळजवळ 800 म्हणजे लहान मुलं आणि मोठी माणसं ही धरून आम्ही 800 ते 1000 रुग्णांची दर महिन्याला म्हणजे सर्वसाधारणपणे 10,000 लोकांना किमोथेरपीचे उपचार आम्ही देतो. आणि ते जवळजवळ सर्वस्वी फ्री देतो. काही ठिकाणी NGO, काही ठिकाणी लोकांच्या ग्रुपच्या साहाय्याने लोक मदत करत राहतात, औषधं घेऊन आम्हाला देतात. डॉक्टर, क्षयरोगाचं आव्हान हे अजूनही आपल्या पुढे आहे का? क्षयरोगाचं आव्हान खरोखरच आहे असं म्हणायला पाहिजे. 1982 साली WHO वॉर ऑन TB अशा तऱ्हेची एक संकल्पना मांडली होती किंवा स्लोगन दिली होती, जागतिक स्लोगन वॉर ऑन TB. आणि ती वॉर कंटिन्यूज इव्हन आफ्टर ऑलमोस्ट 42-43 इयर्स. वॉर स्टील कंटिन्यूज. TBच्या बाबतीमध्ये पूर्वी एक औषध देत असू आपण आयसोनेक्स म्हणून, त्याच्यानंतर मल्टी ड्रग म्हणजे 2 ते 3 औषधं देण्याचा प्रस्ताव आला, ज्याला सिंगापूर रेजिम म्हणायला लागलो आपण. आणि त्याच्याही पुढे जाऊन आता आपण मल्टी ड्रग रेझिस्टंट TB सर्वकडे बघत आहोत. आणि TBचं आव्हान हे अतिशय कॉमन आहे आपल्याकडे. अजूनही आपल्या डेव्हलपिंग कंट्रीमधून TB काही इरॅडिकेट झालेला नाही आहे. TB हा प्रत्येक पेशीला, प्रत्येक ऑर्गनला इन्व्हॉल्व करू शकतो. किडनीचा TB होऊ शकतो, हाडांचा TB होऊ शकतो, छातीचा TB हा कॉमन आहे, आतड्यांचे TB होतात. आणि त्यामुळे TB हा एक फार मोठा प्रॉब्लेम आहे. मध्यंतरीच्या काळात ज्यावेळी TB आणि HIV असं ज्यावेळी झालं की HIV म्हणजे एड्सचे रुग्ण वाढायला लागले, त्यावेळी त्याचबरोबर त्याच रुग्णांना TB होत असे, कारण त्यांची इम्युनिटी, प्रतिकारशक्ती कमी होती. आणि त्यामुळे TB आणि HIV हे दोघं हँड इन हँड जायला लागले. अशा तऱ्हेची काही काळ आपली अवस्था होती. आणि ट्युबरक्युलोसिसचं आव्हान अजूनही आहे आणि त्यासाठी आपल्याला बऱ्यापैकी खर्च ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्रामच्या माध्यमातून खूप महागडी औषधं म्हणजे लाखो रुपयाची औषधं एकेका पेशंटला द्यावी लागतात. आणि ती लाखो रुपयाची औषधं आपल्या सरकारी माध्यमातून आपण लोकांना फ्रीमध्ये मुफ्त अगदी एकही नवा पैसा न घेता देत असतो. हे सर्वांनी नमूद करणं आवश्यक आहे.
HIV ची काय स्थिती आहे आता आपल्याकडे? HIV स्थिती गेल्या दशकात जर तुम्ही बघितलं तर HIVचा स्प्रेड खूप मोठ्या प्रमाणात होता, पण नॅको म्हणजे नॅशनल एड्स कंट्रोल सोसायटी आणि दुसरं म्हणजे MDAX म्हणजे मुंबई एड्स कंट्रोल सोसायटी, आपली लोकल डिस्ट्रिक्ट कंट्रोल सोसायटी, या दोन्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फंडेड सोसायटीनी खूप मोठ्या प्रमाणात एड्सच्या विषयी अवेअरनेस केला, जनजागृती केली, पोस्टर्स लावली, लोकांना अनसेफ सेक्स टाळण्यासाठी त्यांना प्रयोजित केलं, मानसिकता त्यांची निराळी केली आणि त्यामुळे HIV बऱ्याच प्रमाणात कंट्रोलमध्ये आहे. दुसरी गोष्ट की HIV साठी लागणारी अँटी रेट्रोव्हायरल मेडिसिन्स ही सुद्धा नॅकोकडनं किंवा एड्स कंट्रोल सोसायटीकडनं सर्व ठिकाणी, सर्व रुग्णालयात, जिल्हास्तरीय रुग्णालयात, तालुकास्तरीय रुग्णालयात ही रुग्णांना मुफ्तपणे दिली जातात. त्यामुळे आता आम्ही गेले 10 वर्षापूर्वी डिटेक्ट झालेला HIV, पूर्वी स्थिती अशी होती की HIV डिटेक्ट झाला, त्याच्यावरती अँटी रेट्रोव्हायरल मेडिसिन्स नव्हती, त्यामुळे तो रुग्ण वर्ष 2 वर्षात दगावत असे. आता 15 वर्ष अँटी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट चालू असलेले रुग्ण आम्ही पाहत आहोत आणि ते हेल अँड हार्टी आणि नॉर्मल आयुष्य जगत आहेत. तर त्यामुळे एड्स कंट्रोल प्रोग्राम जो आहे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा तो फार मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे, लोकांना अवेअरनेस झालेला आहे आणि त्यामुळे एड्स आता बऱ्याच प्रमाणात कंट्रोलमध्ये आहे. जे लोक एड्सनी ग्रस्त आहेत त्यांची इन्व्हेस्टिगेशन करण्याची सुद्धा सुविधा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये अवेलेबल आहे आणि फ्री ट्रीटमेंट त्यांना अवेलेबल आहे. त्यामुळे एड्सचं कंट्रोल हा चांगल्या प्रमाणात आहे असं म्हणायला हरकत नाही. देवी रोगाचं उच्चाटन आपल्याकडे फार पूर्वी झालं, लसीकरणाचा कार्यक्रम देशभरात मोठ्या प्रमाणावर राबवला जातो, पोलिओ सुद्धा आपण खूप नियंत्रणात आणलेला आहे. कुष्ठरोगाचा प्रसार हा थांबवण्यात कितपत यश आलंय? देवी आणि पोलिओ या दोन्ही गोष्टीचं ऑलमोस्ट इरॅडिकेशन झालेलं आहे. म्हणजे गव्हर्नमेंट म्हणतं की सरकार म्हणतं की तुम्ही हा रुग्ण दाखवा आणि बक्षीस घ्या. तर इतक्या तऱ्हेचं याचं कारण असं आहे की त्याच्यासाठी उपलब्ध असलेली लस किंवा व्हॅक्सिन हे इतकं प्रभावी राहिलेलं आहे की ते जर व्हॅक्सिन आपण घेतलं तर हे रोग होण्याची शक्यता जवळजवळ नाही. आणि त्यामुळे देवीचं उच्चाटन झाल्यातच जमा आहे, पोलिओचं सुद्धा उच्चाटन झाल्यात जमा आहे. आणि या दोन्ही रोगांची व्हॅक्सिन ही रेग्युलर प्रत्येक जन्मलेल्या बाळाला जन्मलेल्या व्हॅक्सिनेशनच्या शेड्यूलमध्ये इन्क्लूड करून फ्री ऑफ चार्ज सर्वत्र देण्यात येतात. त्यामुळे देवी आणि पोलिओचं उच्चाटन झाल्यात जमा आहे, ही गोष्ट आहे. परंतु लेप्रसीचं तसं नाही, पण लेप्रसी आता फार मोठ्या प्रमाणात कंट्रोलमध्ये आलेलं आहे. लेप्रसी आणि TB हे दोन्ही एकच जंतूंमुळे म्हणजे एका जातीच्या जंतूंमुळे, ज्याला आपण मायकोबॅक्टेरियम लेप्री आणि मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस असं म्हणतो, तर मायकोबॅक्टेरियममुळेच लेप्रसी होतो. आणि तुम्ही जर एक 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी बघितलं तर प्रत्येक खेडेगावात लेप्रसी झालेल्या लोकांची घराची व्यवस्था ही गावाबाहेर केली जात होती. काही लोकांचे हात झडत होते, पाय झडत होते, लेप्रसीनी डोळे जात होते. तर अशा तऱ्हेचे लेप्रसीचं फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होता. लोकांना त्याला महारोगच म्हणायचे लोक आणि त्या लोकांची निर्वत्सना करायचे, महारोगी आहे तो. आणि लेप्रसी वॉज कन्सिडर्ड ॲज कम्युनिकेबल अँड कंटेजियस डिसीज. लेप्रसीवरती कोणतंही व्हॅक्सिन नाही, परंतु देवाच्या कृपेने लेप्रसी हा त्याच मायकोबॅक्टेरियममुळे झाला आहे जिथे मायकोबॅक्टेरियमची मल्टीड्रग ट्रीटमेंट आपण TB मध्ये चालू केली आणि आपल्याला मल्टीड्रग रेझिस्टंट ट्रीटमेंट मिळाला. व्हेअरॅज लेप्रसीमध्ये मल्टीड्रग ट्रीटमेंट चालू केल्यामुळे आपण आता लेप्रसी ऑलमोस्ट कंट्रोलमध्ये आणलेला आहे. अरे वा. ज्याला लेप्रसीमध्ये 4 टाईपचे लेप्रसी म्हणतो आपण, ट्युबरक्युलॉइड, बॉर्डरलाईन ट्युबरक्युलॉइड, बॉर्डरलाईन लेप्रोमॅटस आणि लेप्रोमॅटस. लेप्रोमॅटस हा तीव्र स्वरूपाचा लेप्रसी असतो किंवा ज्याला आपण महारोग म्हणतो, की ज्यांनी संपूर्ण तऱ्हेचे हात झडणे, पाय झडणे, बोटांमध्ये डिफॉर्मिटीज येणे अशा तऱ्हेचा जो असतो. तर आता जे लेप्रसीचे रुग्ण दिसतात ते अतिशय अर्ली टाईपचे, म्हणजे ज्याला आपण बॉर्डरलाईन ट्युबरक्युलॉइड म्हणतो. म्हणजे त्यांचं डायग्नोसिस लेप्रसी करावं की नाही अशा तऱ्हेचा संभ्रम लोकांच्यात येतो, अशा तऱ्हेचं डर्मॅटॉलॉजिस्टच्या मनामध्ये संभ्रम येतो, अशा तऱ्हेचे रुग्ण आपण पाहतो.
पण वन्स दी ट्रीटमेंट इज स्टार्टेड टू दॅट पर्सन ही बिकम्स निगेटिव्ह. म्हणजे मल्टीबॅसिलरी केसेस ज्याला आपण म्हणतो की ज्यांच्यामध्ये बॅक्टेरिया खूप आहेत, अशा मल्टीबॅसिलरी केसेस इमिजिएटली पॉसिबॅसिलरी होतात 15 ते 20 दिवसाच्या किंवा महिन्याच्या ट्रीटमेंटनी. आणि दुसरी गोष्ट फार महत्वाची आहे की लेप्रा बॅसिलायचा रिप्लिकेशन रेट आहे हा 1 in 15 days आहे. म्हणजे जर 15 बॅक्टेरिया तुमच्या शरीरात असतील किंवा एखाद्या ठिकाणी असतील तर 15 दिवसांनी ते दुप्पट होतात, 30 होतात. ट्युबरक्युलोसिसचं तसं नाही आहे. त्यामुळे लेप्रोसीच्या ट्रीटमेंटची सुद्धा फ्रिक्वेन्सी आहे ही दररोज नसून ती काही आठवड्यांनी, काही महिन्यांनी, काही 15 दिवसांनी अशा तऱ्हेची लेप्रोसीची ट्रीटमेंट आहे, मल्टी ड्रग ट्रीटमेंट. आणि त्यामुळे पेशंटचा कम्प्लायन्स ज्याला म्हणतो आपण की पेशंटची दिलेली औषधं घेण्याची क्षमता, वृत्ती किंवा टॉलरेट करण्याची वृत्ती ही सुद्धा चांगली आहे. कारण ती दररोज 25 गोळ्या त्याला घ्यायच्या नाही आहेत, त्या 8 दिवसातून घ्यायच्या आहेत किंवा दर बुधवारी आणि रविवारी घ्यायच्या आहेत अशा तऱ्हेच्या असल्यामुळे. कारण लेप्रोसीचा डुप्लिकेशन टाइम बॅसिलायचा हा जास्त असल्यामुळे लेप्रोसी समाव देवाच्या कृपेने फॉर अननोन रिझन्स इट हॅज कम अंडर कंट्रोल. बट व्हेअर ॲज टीबीची त्या प्रमाणात काही कंट्रोल आपल्याला सर्वत्र झालेला नाहीये. आता अगदी शेवटचा प्रश्न की निरोगी राहण्यासाठी आपलं शरीर सुद्धा काही ना काही सूचना देत असतं, तर आजाराच्या बाबतीत सर्वसामान्य माणसाने सतर्क राहणं हे किती आवश्यक आहे? सर्वसामान्य माणसाने सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जर आयुर्वेद घेतलं तर आयुर्वेदात आपल्या आरोग्यासाठी चतुःसूत्री सांगितलेली आहे. खाण्यावरती कंट्रोल असला पाहिजे. ज्या गोष्टी वावड्या आहेत त्या न घेता माणसाने राहिलं पाहिजे. म्हणजे टेम्पटेशन आहे की दारू पिणं हे टेम्पटेशन आहे, परंतु जर माणूस दारुड्या झाला तर प्रत्येक दारूचा थेंब हा लिव्हरची पेशी जाळून निघतो, हे प्रत्येक माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. सो आहार विहारावरती कंट्रोल असणं हे अत्यंत आवश्यक आहे. योग्य तऱ्हेचा व्यायाम तुम्ही केला पाहिजे जेणेकरून तुमच्या फुफ्फुसातल्या प्रत्येक ॲल्व्हिओलस म्हणजे प्रत्येक पेशीपर्यंत त्या पेशी सर्व ॲक्शनमध्ये आल्या पाहिजेत. सेडेंटरी लाईफस्टाईल माणसांनी टाळली पाहिजे आणि रेग्युलरपणे 40च्या नंतर रेग्युलरपणे ज्याला म्हणतो आपण प्रोफिलॅक्टिक चेकिंग म्हणजे हेल्थ चेकअपची जी कॉन्सेप्ट आहे ती अंमलात आणून ती प्रायव्हेटमध्ये असला तर प्रायव्हेटमध्ये, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असला तर कॉर्पोरेटमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये की मला माझी शुगर करायची आहे आणि डायबिटीज नाही आहे हे बघायचं आहे. असा जर पेशंट आमच्याकडे आला तर आम्ही निश्चितच त्याची शुगर करतो. आता आम्ही जे कम्युनिटी आउटरीच कॅम्प घेतो तिथे सुद्धा आम्ही हेच धोरण ठेवलेलं आहे की डिटेक्ट दी पर्सन who is prone for certain disease आणि detect the person who is prone for that disease, then educate him, get him or send him to a nearby medical center. म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय आम्ही बऱ्याच वेळा अंडरटेक करतो आणि ज्याच्यामुळे रुग्ण योग्य तऱ्हेने निरोगी राहू शकतो. पण व्यायाम असणं आवश्यक आहे. हायपरडायनॅमिक सर्क्युलेशन झालं पाहिजे. योगाची कास आपण धरायला पाहिजे आणि आहार विहारावरती आपलं संपूर्ण कंट्रोल असलं पाहिजे. योगाची व्याख्या साधी आहे की जे आपल्या आरोग्याला, आपल्या जिभेला, आपल्या अवयवांना आवडतं तो भोग आणि जे आवडत नाही ते योग. तर योग आणि भोग याच्यामध्ये माणसाने भोगी न होता योगी राहिलं पाहिजे. म्हणजे कमी साखर, व्यायाम, चालणं, फिरणं या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून तो माणूस सुदृढ आरोग्याचा एक धनी होऊ शकतो. डॉक्टर मोहन जोशी, आपण इथे आलात आणि एकूण आरोग्य स्थितीचा आढावा या निमित्ताने आपण घेतला आणि खूप चांगलं मार्गदर्शन आम्हाला केलं. आरोग्य विमा ही किती महत्त्वाची बाब आहे हे देखील आज आपल्याशी झालेल्या या संवादातून लक्षात आलं. आपण इथे आलात, मार्गदर्शन केलं, मनापासून आभार मानते. धन्यवाद. मी आकाशवाणीचे आभार मानतो. आपण संधी दिलीत, आपला आभारी आहे. श्रोते हो, आरोग्य स्थितीचा आढावा याविषयी डॉक्टर मोहन जोशी यांची नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 2 आत्ताच आपण ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.